आणि 2021 मध्ये तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला. हो. तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात कसा फरक पडला? पद्मश्री मिळाल्यानंतर तर फार मोठा मला एक मगाशी मी म्हटलं, की मी इतका शॉक मला बसला. अच्छा. मी कोकणामध्ये लाल मातीमध्ये महाराष्ट्राची शेवटची ही बाउंड्री म्हणायला हरकत नाही आणि मी ह्या लाल मातीमध्ये राहतो बरोबर. आणि पद्मश्री इतकं ह्याच्यातून शोधून काढून तो मला मिळाला. तर तो कसा मिळाला ह्याचं मी काहीच आता ते त्याचे वर्णन करू शकत नाही. परंतु मला तो एक फोन आला अच्छा. 25 जानेवारी 2021ला आणि तो फोन आल्यानंतर मला तिथं म्हटलं गेलं, की "परशुराम जी" हां, म्हटलं मी परशुराम. तर "आपका पद्मश्री डिक्लेअर हो गया आणि आपको बधाई" केलं. मला इतकं केल्यानंतर मी तुम्हाला सांगू अक्षरशः मी फक्त जमिनीवर पडायचा शिल्लक होतो. पण इतकी माझी डोळ्यातून माझ्या अश्रू हे झाले आणि मी माझ्या घरी माझ्या मिसेसला हाक मारला. ते म्हणाले, "अगं तू लवकर इकडे ये." तिला वाटलं मी पडलो कारण माझा एक पाय जायबंदी आहे. एक पाय माझा गुडघ्यातून गेलेला आहे. अच्छा. तिला वाटलं मी पडलो. नाही आली आणि नंतर तो पद्मश्री मिळाला असं मी तिला सांगितलं. तर ती पण अक्षरशः म्हणजे रडायला लागली. म्हणजे हे हे आमच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट. बरं. म्हणजे आमच्या आयुष्यात नाही आम्ही ते बघितलं पण नाही. राष्ट्रपती भवन कसं असतं, हे आम्ही कधी आयुष्यात फक्त आम्ही त्या टीव्हीवर फक्त पाहिलेलं आहे. आणि असा तो क्षण मला आला. माझी मुलं आली. मुलांनी पण खूप मिक्स केलं, की म्हणजे मुलं रडायला लागली, मिठी मारली मला, की "बाबा काय हे आमच्या म्हणजे खरोखरच तुम्ही जे काही केलेलं आहे त्याची पोचपावती तुम्हाला मिळाली." अशी माझी दोन्ही मुलं चेतन आणि एकनाथ दोन्ही आता ते आर्टिस्ट आहेत. इतके चांगले अयोध्येला जाऊन त्यांनी पेंटिंग पण केलेले आहे 2010 मध्ये. तर असा तो क्षण मला तो पद्मश्रीचा मला म्हणजे आता तो आठवतो माझ्या अंगावर शहारे येतात अक्षरशः. बरोबर. आणि पद्मश्री घ्यायला जातेवेळी पण तो एक मोठा आणखीन एक किस्सा असा झाला, की आम्ही 52 लोक होतो आणि तिथं पंतप्रधानांनी माझ्या हातात हात देऊन 3 मिनिटं बोलले. अरे वाह! केवढा मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातला तो क्षण आणखीन. म्हणजे मी त्याची हेच कल्पनाच करू शकत नाही. हातात हात धरून ज्यावेळेस 3 मिनिटं माझ्याशी बोलले ना, मला नरेंद्र मोदी साहेब, मला माझ्या आयुष्यातलं सगळं हे संपलं आणि माझं खरोखरच दिवस माझे चांगले आले असं मला वाटलं. काय आणि त्यानंतर मग आम्ही तो पद्मश्री मिळाल्यानंतर गावी आल्यानंतर सिंधुदुर्गाची शान, सिंधुदुर्गाची शान म्हणून संपूर्ण सिंधुदुर्गात आणि मुंबई, पुणा, कोल्हापूर, गोवा ह्या लोकांची अक्षरशः इथं लाईन लागली. कारण हा सिंधुदुर्गाला मिळाला ना पद्मश्री. बरोबर. परशुराम गंगावणेला नाही, सिंधुदुर्गाला. आपल्या महाराष्ट्राला मिळाला. अशा ह्यानी लोकं इथे येऊन माझा सन्मान करायचे.